नमस्कार. शेखर 64च्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा विषय पारशी दृष्टिकोन. पारशी दृष्टिकोन असा विषय घ्यायचं कारण असं की आपल्यापैकी सगळ्यांना कल्पना आहे की अगदी अलीकडे आपल्या देशातला एक जुना उद्योग समूह गोदरेज याच्यामध्ये त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या कंपन्यांचं त्यांच्या 2 गटामध्ये 2 वेगवेगळ्या फॅमिली ग्रुप्समध्ये असं विभाजन केलं. कोणत्याही प्रकारची चर्चा नाही, कोणत्याही प्रकारचा वादविवाद नाही, अत्यंत सामंजस्याने त्यांनी अशा पद्धतीचं विभाजन केलं. दिसताना एक विभाजन असं दिसतं की ज्या शेअर बाजारामध्ये नोंदणीकृत अशा कंपन्या आहेत त्या एका समूहाकडे गेल्या, त्याच कुटुंबातल्या, आणि गोदरेज बॉईज सारखी जी त्या समूहातली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात जुनी कंपनी पण ज्याची शेअर बाजारामध्ये नोंदणी नाही असा दुसरीकडे गेला. खरं सांगायचं म्हणजे ज्या पद्धतीच्या पारशी संस्कृतीची आपल्याला सवय आहे त्याला अत्यंत धरून अशी गोष्ट आहे. कल्पना करा, जर एखाद्या दुसऱ्या समूहामध्ये अशा पद्धतीचं विभाजन झालं असतं तर काय गंमत जम्मत झाली असती. म्हणजे गोदरेजच्या या विभाजनाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी पहिल्याच दिवशी असं सांगितलं की माझ्याकडे ज्या कंपन्या आल्या त्या कंपन्यांचे शेअर मी ठेवीन, पण माझ्याकडच्या कंपन्यांमध्ये जर तुमच्या दुसऱ्याचे शेअर असतील तर तो ते मला विकेल, आणि माझ्याकडे ज्या दुसऱ्याच्या समूहामध्ये गेलेल्या कंपन्या आहेत त्याचे शेअर्स माझ्याकडे आहेत व्यक्ती म्हणून, ते मी त्याला देईन. त्यांच्यातला एक जण आहे, त्याला पुढे वारसदार नाहीये कारण तो अविवाहित आहे, त्याच्याही बद्दल आत्ताच स्पष्टीकरण देण्यात आलंय की ते हयात असेल तोवर ते शेअर इथेच राहतील आणि नंतर त्याच्याकडे ज्या कंपन्यांचे शेअर्स आहेत त्या त्या कंपन्यांची मालकी त्या त्या वेळेला ज्या समूहाकडे असेल त्याला ते शेअर घेतलेले जातील. इतक्या कुठच्याही प्रकारच्या विना तक्रार विना सायास अशा पद्धतीचं विभाजन हे फक्त पारशी संस्कृतीमध्ये किंवा पारशी विभाजनामध्ये होतं. आणि म्हणूनच तुमच्या असं लक्षात येईल की आपल्याला खरं सांगायचं म्हणजे अशा पारशी विश्वासार्हतेचा विश्वास किंवा विषय आपल्या मनामध्ये पहिल्यापासून आहे. म्हणजे माधव जोशी म्हणून माझे मित्र आहेत, त्यांच्या एका पुस्तकाचं नावच मुळे टाटा एक विश्वास असं आहे. आता टाटा हेही एक पारशी कुटुंबीय आहेत, हे काही वेगळेपणाने सांगायला हवं असं नाही. एकंदरीतच पारशी हे अशा पद्धतीची विश्वासार्ह जमात असते. सगळ्यात महत्वाची म्हणजे फार छान कंपनी असते, याविषयी कोणाच्याही मनामध्ये शंका येणार नाही. आणि म्हणून मग हे गोदरेज हे टाटा असं मनामध्ये येत असताना काही पारशांचे अनुभव आपल्याशी शेअर करावेत असं वाटलं, म्हणून शेखर 64चा आजचा विषय पारशी दृष्टिकोन. कारण माझ्या सुदैवानी माझ्या 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये किंवा नोकरीच्या काळामध्ये निदान 20-25 वर्ष तरी मला निदान एक तरी पारशी सहकारी होता. त्यांची एकंदरीतच असलेली जिंदादिली, कदाचित भाषा थोडीफार मागे पुढे होत असेल पण भावनांची सच्चाई याच्या मी अत्यंत प्रेमामध्ये आहे. याचा एक किस्सा मी ब्लू स्टार मध्ये असताना झाला. 1984 ते 1988 या काळामध्ये मी ब्लू स्टारच्या फायनान्स डिपार्टमेंटमध्ये नोकरीला होतो, आणि ज्या बॉसला मी रिपोर्ट करायचो तो पारशी होता, रुसी खंबाटा, RJ खंबाटा. असा अत्यंत बुटका जाडा, त्यावेळेचा चार्टर्ड अकाउंटंट कॉस्ट अकाउंटंट असा दोन्ही असलेला हा मनुष्य. थोडा बोलायला फटकळ होता पण स्वभावाला अत्यंत चांगला होता. त्या ब्लू स्टारच्या काळामध्ये मी तिथे नोकरीला असताना माझं लग्न ठरलं. त्या लग्नाचं निमंत्रण पत्रिका देऊन बोलावणं करायला मी खंबाटा साहेबांच्या ऑफिसमध्ये केबिनमध्ये गेलो. मी लग्नाचं बोलावणं करायला आलोय असं म्हटल्यानंतर त्यांनी बसवलं, मला चहा वगैरे पाजला आणि माझी समोर ती पत्रिका उघडून पाहिली. आता माझी पत्रिका साहजिक मराठीमध्ये होती, ती त्यांनी समजून घेतली. त्यांनी त्यांच्या डायरीचं त्या दिवसाचं पान उलटलं आणि त्यांची सवय अशी होती की ते सगळ्या गोष्टी पेन्सिलीने लिहायच्या, फक्त चेकवरच्या सह्या आणि फायनल नोटवरच्या सह्या पेनांनी करायच्या. त्या सवयीने त्याने डायरीमध्ये त्या दिवशीच्या तारखेवरती माझं लग्न असं लिहिलं. ती लिहून पेन्सिल खाली ठेवली, माझ्याशी बोलत होते आणि 2 मिनिटांनी पुन्हा त्या पानावर जाऊन त्यांनी पेन्सिलीने ते लिहिलेलं खोडलं. मी त्यांना म्हटलं, अहो तुम्ही सर बरोबर तारखेला लिहिलंय. ते म्हणले, नाही अरे ते पेन्सिल शिस पेन्सिल आहे त्यामुळे ते काळं आहे आणि तुम्ही हिंदू लोक काळं अशुभ मानता, तुझं लग्न ठरलं ही शुभ गोष्ट आहे, ती पेन्सिलीने कशाला लिहू, म्हणून त्या माणसानं लाल पेनानं लिहिलं होतं. बाकी माझं अख्खं सगळं ऑफिस त्या दिवशी संध्याकाळच्या रिसेप्शनला आलं होतं. हा माणूस मात्र सकाळपासून आला होता. तो म्हणला, मला तुमच्या मराठी लोकांची लग्न खूप आवडतात. आणि मग त्यावेळेला तिने मला विचारलं, हे काय तुमच्या दुपारच्या लग्नात जेवणाच्या मध्ये आळूची भाजी नाही का, उकडीचे मोदक नाहीत का, असला हा माणूस. तसाच एक दुसरा अनुभव मला सांगितल्या वाचून राहत नाही. आणि त्यावेळेला मी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इंटरव्ह्यूसाठी जात होतो.
माझ्या घरची पार्श्वभूमी अशी की आमच्यापैकी आमच्या अख्ख्या खानदानात तोपर्यंत शेअर बाजारात फारसं कोणी गेलेलं नव्हतं. मी अगदी एमकॉम LLM असलो तरी सुद्धा त्यावेळेला मी पर्यंत पाहिलेली शेअर सर्टिफिकेट एकमेव कागदी स्वरूपामध्ये माझ्या वडिलांचं कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये घर होतं आणि त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीने वडिलांना दिलेलं शेअर सर्टिफिकेट मी पाहिलं होतं. बाकी सगळी शेअर सर्टिफिकेट मी माझ्या टेक्स्टबुकामध्ये पाहिली होती एवढीच. आणि म्हणून त्या इंटरव्ह्यूचं जेव्हा बोलावणं आलं तेव्हा ती फ्लोरा फाउंटनच्या जवळपास कुठेतरी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची बिल्डिंग आहे एवढंच मला माहिती होतं. आणि म्हणून त्या फ्लोरा फाउंटनशी गेल्यानंतर त्यातल्या त्यात एका पारशी माणसाला पाहिलं आणि खरं म्हणजे तो योगायोग होता. आणि त्यातल्या त्यात पारशी माणसं जास्त विश्वासार्ह असतात असं कुठेतरी डोक्यात ब्लू स्टारच्या नोकरीमुळे होतं. म्हणून मी त्याला विचारलं, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची बिल्डिंग कुठे येते? त्या माणसानं कोणत्याही क्षणाचा विलंब न लावता मला असं सांगितलं, डोळे मीट. मी म्हणलं, अहो डोळे मिटून त्या बिल्डिंग पर्यंत मी कसा पोहोचणार? तर त्यांनी मला सांगितलेलं वाक्य मी उभ्या आयुष्यात कधी विसरणार नाही. त्या पारशानं मला असं, पारशी गृहस्थाने मला असं सांगितलं की डोळे मिटले ना की आपोआप आपल्या कानावरती आणि इतर इंद्रियांवरती जास्त लक्ष देतो. आणि मग तू एकदा कानांचा वेध घ्यायला लागलास की जिथनं सगळ्यात मोठा आवाज येतोय त्या दिशेनं जायला लाग. आणि जिथे सगळ्यात मोठा आवाज येईल ती बिल्डिंग बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची. त्यावेळेला आजच्यासारखं कम्प्युटर बेस्ड किंवा स्क्रीन बेस्ड ट्रेडिंग नव्हतं. ट्रेडिंग रिंगमध्ये 1264 स्क्वेअर फुटामध्ये 3,500 जास्त लोक प्रत्यक्ष समोरासमोर एकमेकांना भेटून सौदे करायचे. कल्पना करा, 1264 स्क्वेअर फुटामध्ये 3-3,500 लोक म्हणजे हल्लीच्या भाषेत बोलायचं तर डेसिबल लेव्हल काय असतील. परंतु ते सांगताना पारशांनी मला ज्या पद्धतीनं सांगितलं, मला वाटलं शेअर बाजारातल्या गुंतवणुकीचं ते सत्र आहे. डोळे मीट, कानावर विश्वास ठेव. कारण डोळे आपल्याला ठरवू शकतात की काय पाहायचं आणि काय पाहायचं नाही. कानांचं तसं नसतं. नंतर आपण सोयीस्करपणे मनोहर जोशींसारखं मी ऐकलं नाही असं जरूर म्हणू शकतो, किंवा अलीकडच्या काळामध्ये अजित पवार साहेब मोदींच्या विषधनाबद्दल म्हणले तसं असू शकतं. पण ती सोयीस्करता असते, कानामध्ये तसं फिल्टरिंग नाही. हे तो नकळत मला सांगून गेला. हे उभ्या आयुष्यात मी कधी विसरणार नाही. आणि पारशांच्या बाबतीतला असाच एक किस्सा मी NSDL ला लागलो त्यावेळेचा आहे. त्यावेळेला NSDL दर शनिवार रविवार आपल्या देशातल्या कुठच्या ना कुठच्या तरी शहरामध्ये डीमॅट ही कन्सेप्ट पोचवायचा प्रयत्न करायची. कारण त्याच्या आधी आपल्या देशात डिमटेरियलायझेशन ऑफ शेअर्स नावाची संकल्पना नव्हती. आजच्या पिढीचा त्याच्यावर विश्वास बसणार नाही, पण माझ्या पिढीनं फिजिकल शेअर सर्टिफिकेटमध्ये कामं केली आहेत. आणि मी असाच एकदा गुजरातमधल्या पारशांचं प्राबल्य असलेल्या शहरामध्ये असं प्रेझेंटेशन करायला गेलो होतो. माझ्या सुदैवानी माझ्या ICL UK मधल्या म्हणजे माझ्या पहिल्या नोकरीतला माझा एक माझी बॉस त्या श्रोत्यांमध्ये होता. तोही पारशी होता आणि पूर्णपणाने कम्प्युटर क्षेत्रामध्ये काम केलेला तो मनुष्य होता. FC कोहलीनी जेव्हा TCS सुरू केली त्याच्या पहिल्या टीम मधला तो माणूस होता. पुढे तो ICL UK मध्ये आला होता. त्याच्याकडे जशी बाकीच्या सगळ्या पारशांची शेअर्स मधली इन्व्हेस्टमेंट जबरदस्त असते अशा पद्धतीचा तोही मनुष्य होता. त्यांनी संपूर्ण प्रेझेंटेशन ऐकून घेतलं आणि मग त्यांनी मला प्रश्न विचारला. तो म्हणला, तू माझा जुना सहकारी आहेस म्हणून जास्त मोकळेपणाने प्रश्न विचारतो. तो म्हणला, हे सगळं मला मान्य आहे, मी शेअर्स डिमॅटेरियलायझेशन करायला जरूर देईन, पण म्हणला माझी एक अट आहे. म्हणलं, काय अट आहे? तो म्हणला, एकदा मी तुम्हाला शेअर सर्टिफिकेट दिले आणि मला डीमॅट क्रेडिट झालं की ती शेअर सर्टिफिकेट डिस्ट्रॉय करायची नाही, ती शेअर सर्टिफिकेट मला परत मिळाली पाहिजे. हे कायद्यामध्ये बसतं की नाही मला त्यावेळेला माहिती नव्हतं, पण हे प्रक्रियेमध्ये बसत नाही हे मला माहिती होतं. आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की सर, ती शेअर सर्टिफिकेट तुम्ही परत घेऊन काय करणार आहात? कारण ज्या वेळेला आपण एखादं शेअर सर्टिफिकेट डिमटेरियलाइज करायला देतो त्यावेळेला मोठ्या अक्षरामध्ये लिहावं लागतं सरेंडर्ड फॉर डिमटेरियलायझेशन. आणि शेअर सर्टिफिकेटच्या फेस ऑफ शेअर सर्टिफिकेट किंवा त्याच्या दर्शनी भागावरती जेव्हा आपण असं काहीतरी लिहितो त्यावेळेला फिजिकल शेअरची डिलिव्हरी द्यायची असेल तरी सुद्धा ती योग्य डिलिव्हरी मानली जात नाही. त्यामुळे त्याचा तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही. आणि बरं, तुम्हाला ज्याचं ट्रेडिंग करायचंय त्याचं क्रेडिट तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये असल्यानंतर तो अकाउंट डेबिट करून तुम्ही तुमच्या ब्रोकरला शेअर देऊ शकता. त्यामुळे तुम्हाला शेअर सर्टिफिकेट लागत नाही. त्यावेळेला त्या पारशानं मला दिलेलं उत्तर मी उभ्या आयुष्यात विसरणार नाही. त्या माझ्या जुन्या पारशी बॉसनं असं सांगितलं. मी त्याला म्हटलं, सर, मी त्याला परोपरीनं सांगत होतो, तो काही ऐकायला तयार नव्हता. शेवटी मी गमतीने त्यांना विचारलं, म्हटलं, सर, नेमका तुमचा अविश्वास कोणावर आहे? माझ्यावर आहे, NSDL वर आहे, डिमटेरियलायझेशनच्या प्रोसेसवरती आहे, की ज्या कंपन्यांचे शेअर तुम्ही सांभाळताय त्या कंपन्यांवरती आहेत?
या माझ्या शेवटच्या वाक्याने तो पारशी बाबा उसळला. तो म्हणला, माझ्याकडचे जी सगळे शेअर्स आहेत ते एकूण एक फक्त टाटा कंपनीचे शेअर आहेत. आणि तो म्हणला, शेखर, माझा तुझ्यावर विश्वास आहे, माझा NSDL वर विश्वास आहे, माझा कम्प्युटरवर विश्वास आहे, माझा डीमॅट प्रोसेसवर विश्वास आहे आणि माझा टाटांवरही विश्वास आहे. मी म्हणलं, सर मग असं आहे तर तुम्ही ते शेअर सर्टिफिकेट परत का मागताय? त्यावेळेला त्या पारशी बाबानं मला असं सांगितलं, तो म्हणला, शेअर्स हे मी घेतलीयेत, हे केवळ मला तो कॅपिटल अप्रिसिएशन देतो, तो मला डिव्हिडंड देतो म्हणून टाटा कंपन्यांचे शेअर घेतलेले नाहीत. माझ्याकडे फक्त टाटा कंपन्यांचेच शेअर आहेत, मी बाकी कोणत्याही समूहाचे शेअर घेत नाही. मी जितकं कॅपिटल अप्रिसिएशन करता शेअर घेतो, मी जितकं डिव्हिडंड करता शेअर घेतो, तितकं त्या प्रत्येक शेअर सर्टिफिकेटवरती JRD टाटांची सही आहे, या सही करता शेअर घेतो. असं भाबडं प्रेम फक्त पारशीच करू शकतात. आणि म्हणून शेखर 64चा आजचा विषय पारशी दृष्टिकोन. मनपूर्वक धन्यवाद. शेखर 64.